नाही बघा वाणी साहेब, मी काही देव नाही. मी 100% कोणाचंही समाधान करू शकत नाही. आता कोणीच करू शकत नाही. 5 वर्षात मला त्याच्यामध्ये कोरोनाचे 2 वर्ष गेले हो. शेवटच्या टप्प्यामध्ये याची जिल्हा परिषद पंचायत समितीची मुदत संपली. मला मिळून मिळून किती वर्ष त्याच्यामध्ये खरे कामाला मिळाले. आणि त्याच्यामधून जर मी एवढ्या गोष्टी जर केलेल्या असेल तर याचंच दुःख खरं तर त्यांना मोठं आहे. बाकी दुसरा काहीच विषय नाही. आणि यांच्या डोक्यात मध्ये आहे की फक्त याला थांबवायचंय म्हणून सगळेजण एकत्रित झाले. तुमची एवढी पोटदुखी का? हेच कारण आहे ना की परत माझ्या हातात सत्ता जर आली तर यांचे असणारे जे काही काळेबेरे धंदे आहेत हे यांना पुढे चालवता येणार नाही. कारण आपण गेल्या 5 वर्ष तर सरपंच पदाचे होते, आता 1 वर्ष वाढलेले. म्हणजे कशामध्ये वाढले की प्रशासक लागल्यामुळे 6 वर्षामध्ये आपण त्यांना परवानगी दिलेली नाही कुठलीच. मागाशी तुम्ही कला केंद्राचा मुद्दा घेतला. कला केंद्र चुकीचं नाही, तुमचा धंदा येतो त्याच्यापाशी. महाराष्ट्रात एवढ्या ठिकाणी आहे, तुम्ही सांगताय की मी भाडं घेतोय. आम्हालाही मान्य आहे तुमचा धंदा आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. पण धंदा करत असताना ग्रामपंचायतची एनओसी लागते न घेता तुम्ही ते करताय. बरं, करत असताना लोकांच्या तक्रारी अशा आलेल्या आहेत. आम्हाला पण साहेबांनी सांगितलेलं आहे की तिथं जे कला केंद्र आहे त्याला मंजुरी कसली आहे. आपलं जे काय पिक्चर पाहण्याचं थिएटर असतं, पिक्चरचं मूवीचं, त्या थिएटर प्रमाणे तिथं एक थिएटर असावं. त्याची तिकीट काढून लोकांनी आतमध्ये जायचं, खुर्चीवर बसायचं आणि स्टेजवरती तोंडानी लावणी म्हणून पारंपरिक वाद्य म्हणून तिथं त्या ठिकाणी ते कार्यक्रम करायचे, असं काहीतरी परवाना त्यावेळेच्या काळातला आहे. मग आज तिथं प्रकार काय चालतोय, छोट्या त्या ठिकाणी काहीतरी रूम, त्याचे व्हिडिओ आल्यानंतर मला माहित झालं. मला माहित नव्हता हा प्रकार. त्याचे व्हिडिओ आल्यानंतर आम्हाला माहित झालं की तिथं काय चालतंय. छोट्या रूम बनवलेल्या आहेत तिथं, त्याच्यामध्ये डीजे लावून डान्स बार सारखे डान्स करून आतमध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन अशा पद्धतीचे धिंगाणे चालतात. चांगली तरुण पिढी बिघडली त्याच्यामध्ये. याच्यात काय वाईट वाटत नाही तुम्हाला का? आता तुम्ही फक्त भाडं घेताय. गावातली कितीतरी कुटुंब बरबाद झाली, याच्यात काही वाटत नाही तुम्हाला का? आता तुम्ही फक्त भाडं घेताय, कला केंद्राचा तुमचा काही संबंध नाही. शासनाने परवानगी दिली तुम्हाला असं सांगताय, त्याच्यात काही वाईट नाही असं तुम्हाला वाटतंय. कितीतरी महिलांचे कुंकू पुसलेले गेलेत, कितीतरी महिला त्याचे मुलं अडचणीमध्ये आहेत. गावामध्ये कोणाचे आता नावं घेऊ नये, परंतु कितीतरी महिला आज खरं तर अक्षरशः रोज रडतात त्या गोष्टीमुळे. पण तरी त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि एवढं होऊन सुद्धा तुम्ही म्हणताय आमचा धंदा आहे त्याला फरक काय पडतोय. कला केंद्र हे शासनाने परवानगी दिलेली आहे. शासनाने एवढे 100 का 150 कला केंद्राला परवानगी दिली, मग कांदळीत झालं म्हणून काय झाले. हे जर होत असेल, हे जर चर्चा होत असेल तर ह्या त्यांना मान्य आहे. तुम्हाला हे सगळं आत्ताच का आठवतं? हेच सांगतो ना तुम्हाला, गेल्या 5 वर्षामध्ये मी त्यांना कुठलीही परवानगी दिली नाही. माझ्याकडे ज्या लोकांच्या तक्रारी येत होत्या मी त्यांना स्पष्टपणे सांगतो, तुम्ही फक्त एक ग्रामसभेमध्ये मुद्दा घ्या. मी त्याच्यावरती जर पुढे कारवाई नाही केली तर मग तुम्ही मला बोला. पण कारवाई करायला कुणी पुढे येत नव्हतं. मला मागच्या महिन्यामध्ये कळलं की असं एक प्रकार घडला की एक जणाला त्या ठिकाणी लुटलं गेलं. त्याच्या खिशातनं 80,000 रुपये का काहीतरी काढण्यात आले आणि त्याला दारू पिऊन सोडण्यात आलं मारहाण करून. आणि त्याच्या असणाऱ्या एक महिला भगिनी आहेत, बाहेरच्या गावच्या आहेत, त्यांनी मला फोन केला की असा प्रकार दादा त्या ठिकाणी घडलाय, तुम्ही सरपंच आहात, हे खूप चुकीचं झालेलं आहे. मी त्यांना म्हटलं ताई तुम्ही तक्रार करणार आहात का? तुम्ही जर तक्रार केली तर आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ. ती ताई म्हटली मी माझ्या गावातल्या 100 महिला घेऊन येते, मी तुमच्याबरोबर तक्रार करायला येते. त्यांनी ती तक्रार पोलीस स्टेशनला दिली आणि त्याच्यावरती आता ही कारवाई झाली. आणि ही कारवाई होत असताना ह्या गोष्टी आता पुढे येत चाललेल्या आहे. तुमचं चाललंय आतापर्यंत, आम्ही काही त्याच्यावरती बोललो नाही. 2015 मध्ये त्या जमिनीचा व्यवहार झाला, तुम्ही ते पैसे बळकावले. गावातल्या काही पुढाऱ्यांना मान्य पण आहे, काही जणांची सेटलमेंट झाली, त्या दोघांच्या मध्ये काय ते विषय झाले ते त्यांना मान्य आहे. गावांना काहीला वाटतं की नाही त्यांनी त्यांचं केलं तर ते आम्हाला मान्य आहे. परंतु ह्या जर गोष्टी घडत पुढे जर गेल्या तर याला जबाबदार कोण आहे? आजची तरुण पिढी यांनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडनं? या गोष्टीचा आदर्श घ्यावा. मी मागाशी म्हटलं मला कोणाच्या धंद्याबद्दल बोलायचं नाही. आमचे काय चुकीचे धंदे हो? आमच्यावर काय तुम्ही एवढं फार रोष धरून आहेत? काय प्रॉब्लेम आहे आमचा तुम्हाला नक्की? म्हणजे आम्ही गावामध्ये यायचंच नाही, आम्ही गावामध्ये कामं करायचीच नाही. यांच्या असणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये यांचे झेंडे घेऊन आम्ही फिरायचे. यांना जिल्हा परिषदेला उभा असताना रात्रंदिवस आम्ही उपाशी तापाशी सर्व कार्यकर्त्यांनी काम करायचं. यांच्यावर कुठली वेळ आली का आम्ही त्या ठिकाणी पळायचं. आणि आमच्यावर वेळ आली का यांनी लगेच कोण ना कोणतरी उभं करायचं, यांनी आडवं यायचं. आणि आमच्या असणारे जे कार्यकर्ते आज सदस्य व्हायला जातात ते त्यांचे पण कार्यकर्ते होते आणि त्यांच्या विरोधात लगेच माणसं लावून उभी करून निवडणूक त्या ठिकाणी लावायची. बिनविरोध होणारी निवडणूक यांनी त्याच्यामध्ये निवडणुकीला लावली, काही कारण नव्हतं. तुम्हाला जर गावचा विकास करायचा होता तर मागच्या निवडणुकीला तुम्ही पराभूत झाले तर विक्रम भोरने तुम्हाला सन्मानाने स्टेजवर 50 वेळा बोलवलं. तुम्ही का नाही आले हो विकास कामं करण्यासाठी? का नाही खांद्याला खांदा लावून गावचा विकास केला? आताच निवडणुकीच्या काळात का सुचते तुम्हाला या सगळ्या गोष्टी? हा जो प्रकार आहे ना हा समाजासमोर गेला पाहिजे.
यांना नक्की याच्यातनं इथं येऊन काय मिळवायचं आहे, काय साध्य करायचं आहे. मगाशी दादांनी तिथं भाषणामध्ये सांगितलं की शेवटच्या टप्प्यात म्हणले मला फक्त 6 महिनेच सदस्यपद द्या, 6 महिन्यानंतर मी स्टॅम्प लिहून देतो, मी तुम्हाला राजीनामा देतो आणि नंतर विशाल रेपाळेला तुम्ही त्या ठिकाणी करा. 6 महिने का? काय करायचंय ग्रामपंचायतमध्ये जाऊन, काय मिळवायचं आहे? आणि आज एवढी मोठी लोकांना भुरळ घातली, तुमच्या सगळ्या पट्ट्या मी भरतो. लोक वेळे नाही हो. 1000-1500 रुपयासाठी, 2000 रुपयासाठी, 5000 रुपयासाठी तुम्हाला त्या असणाऱ्या भुरळला काही बळी पडणार नाही. लोक सुज्ञ आहेत, तरुण पिढी सुज्ञ आहे, महिला माता सुज्ञ आहेत. त्याच्यामुळे ते योग्य रीतीने कुठं बटन दाबायचं आणि कोणाला मतदान करायचं हे त्यांना निश्चित स्वरूपामध्ये कळतं. त्याच्यामुळं याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.